पण बऱ्याचशा भागांमध्ये आजही चांगला पाऊस झाला आहे। जालना असेल, मंठ्याच्या काही तुरळक भागांमध्ये, लोणार वगैरे परिसरातही आज पाऊस झालेला आहे। आणि उद्या 22 जूनला विदर्भाचा जवळपास बराचसा भाग तो व्यापतो आहे। जोरदार वाऱ्यामध्ये इथे हा पाऊस होणार आहे। येणाऱ्या 3 दिवसाच्याही आतमध्ये लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि जालन्याचा समावेश होणारं वातावरण देखील सक्रिय होत आहे। तत्पूर्वी आपण सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेण्या अगोदर तुम्हाला अजूनही एक गुड न्यूज अशी आहे की आज आपण व्हॉट्सअपची एक लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यात अगोदर पिन करतोय, पण ती आता हा लाईव्ह झाल्याच्या नंतर म्हणजे 8:05 ही लिंक आपण तिथे टाकू। जे कोणी आता लाईव्हमध्ये असतील त्यांनी नंतर थोड्या वेळाने ती पाहायची आहे। 8:05 ती टाकून देऊ किंवा तुम्हाला त्यावेळेस ती दिसली बी असेल। तर बघा, उद्याची कंडिशन जी आहे, छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुक्यामध्ये काही ठिकाणी 50 ते 40ची व्याप्ती आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या भोकरदन, जाफराबादमध्ये सुद्धा उद्याची व्याप्ती जी आहे ती वाढती आहे। वैजापूर भागात देखील उद्या परत एकदा 22 जूनला पाऊस सक्रिय होतो आहे। ढगांच्या फळ्याची फळ्या हा पाऊस घेऊन येणार आहे आणि 80 मायक्रॉनची जाडी असल्यामुळे पाण्याला प्रत्येक ढगातनं धारा उतरायला 5 ते 4 वाजता हा मजबूर करणार आहे, कितीही वारा असला तरी। त्यानंतर देऊळगाव मही, देऊळगाव राजा, जाफराबाद, राजूर परिसर, टेंभुर्णी परिसरात सुद्धा, छत्रपती संभाजीनगर, गंगापूरमध्ये काही प्रमाणामध्ये, पण उत्तरेकडील कन्नड, शिल्लोडमध्ये बऱ्याच ठिकाणी। आता प्रत्येक जण म्हणत असेल सर तुम्ही सुरुवात इकडनंच करताय, कारण तिकडे पाऊस ॲक्टिव्ह होणार आहे। आज लातूरच्या भागांना देखील गुड न्यूज आहे, पण किती दिवसामध्ये आहे, 2 की 3 दिवसामध्ये हेही सांगूयात। पहिले उद्याची 22 तारीख आधी कंप्लीट करून घेऊयात। नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर, अहिल्यादेवीनगरच्या पश्चिमेकडील भागांना पाऊस रिमझिम होणार आहे। त्यानंतर उद्या विदर्भाच्या सर्व भागांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये काही प्रमाणात का होणार रिमझिम पाऊस होईल। अकोला, अमरावती, नागपूरचा जोर उद्या 22 जूनला मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी दुपारनंतर हा वाढेलच। वाशिम, हिंगोलीचा सुद्धा काही भाग आहे, वाशिमचा बराचसा भाग तो कव्हर करेल अशी कंडिशन आहे। आणि त्यानंतर चंद्रपूर, गोंदियांना भाग बदलत सलग 5 दिवस म्हणजे 25 तारखेपर्यंत हा मध्यम पाऊस, रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सरींचा होणार आहे। व्याप्ती 50 आहे, पण सलग 2-3 दिवस वातावरण हे सक्रिय राहणार आहे। या कालखंडामध्ये बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, जालन्याचा काही दक्षिणेकडील भाग, माजलगाव पट्टे जे आहेत, केज, धारूर, अंबाजोगाई पट्टा आहे, धाराशिवचा एरिया आहे। 22 जूनला 4-5च्या दरम्यान काही ठिकाणी काळेकुट्ट ढग निघतील आणि त्यातूनच सरी मागे सरी कुठेतरी आपल्याला आजूबाजूला पडताना दिसतील। एवढीच कंडिशन 22 जूनची आहे। तर काही भागांना नांदेडच्या बरा देखील होऊ शकतो 22 जूनला। पण याच लातूर, अंबाजोगाई पट्टा, नांदेड पट्ट्यामध्ये एक अशी लेअर येणार आहे 23 आणि 24 तारखेला। 23ला जरी सुटले काही भाग तर 25ला तो त्यावेळेस घेईल। ही व्याप्ती 60% आसपास आहे, 55% आसपास आहे 2 दिवसाच्या रेंजमध्ये। ठीक आहे, 2 दिवस हा पाऊस इथे चांगला पडणार आहे। त्यामुळे लातूरच्या उत्तरेकडील भागांना, परभणी, सेलू, मानवत परिसरांना देखील 23 जून देण्यात येते आहे। 23 आणि 24 जून ही तारीख तुमच्यासाठी आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या माजर, सुंबा पट्टा, त्यानंतर केज, धारूर, नंतर जी काही भूम, परांडा जी काही उत्तरेकडील भाग आहेत पश्चिमेकडील, त्यानंतर लोहारा, खुर्द ते निलंगा पट्ट्यातही काही मोजक्या भागांना पण बरा दिलासा आहे। पण लातूरचा व्याप्ती जरा बरी आहे ह्या वेळेला 2 दिवसासाठी, 23 आणि 24 जूनसाठी। या दोन्ही व्याप्तीच्या दरम्यान नांदेडचं बरं चालणार आहे। नांदेडच्या सर्व तालुक्यांना 40 ते 45ची कव्हरिंग व्याप्ती पण 4 दिवस आहे, म्हणजे 22ला मोजक्या ठिकाणी, 23, 24, 25, 26 पर्यंत ही कंडिशन आहे। त्यानंतर हिंगोली, वाशिम 23 जून, 24 जून, 25 जून ते 26 जूनपर्यंत वातावरण रोज 50 ते 55% राहणार आहे। त्यानंतर कंडिशन पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना आज संध्याकाळपासून काही ठिकाणी दुपारी चंद्रपूरच्या भागांमध्ये झाला आहे, तर पुढील 4 ते 5 दिवस म्हणजे 26 तारखेपर्यंत हा पाऊस रोज भाग बदलत असणार आहे। त्यानंतर कंडिशन नाशिक क्षेत्र, पुणे, सांगली, सोलापूरची जी आहे ही 23-24ला पुन्हा एकदा वाढते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 25 जी तारीख आहे, विदर्भ आणि खान्देशच्या
जवळपास 80% रडारवरती खान्देश व्यापण्याच्या मार्गावरती आहे, पण 4 दिवस याला बाकी आहे. आणि सगळ्यात एक चिंता वाढवणारी बातमी म्हणजे 26 तारखेच्या नंतर पाऊस काही दिवसासाठी उघडू शकतो, पण ही बातमी आपण थोड्या दिवसासाठी थांबवून ठेवूयात, कारण की 4-5 दिवसाचा गॅप हा 26-27 पासून पडू शकतो. नुसतं निरभ्र आभाळ आणि बारीक सारीक शितोडी त्यामध्ये राहतील, पण आता हे 4-5 दिवस जे घडणार आहे हे फायदेशीर आपल्याला ठरणार आहे. आता सगळे जे काही नवीन आले असतील त्यांनाही समजलं असेल. व्हॉट्सअपची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये पहिली कमेंट म्हणून पिन करतोय. हे व्हॉट्सअपचं जे चॅनल आहे हे स्टेटसमध्ये पाहायला मिळेल आणि सगळ्यांना लाखोही शेतकऱ्यांना तिथे आपल्याला फॉलो जर केलं तर त्यांना ती लिंक टाकून देता येईल, तिथे आपल्याला माहिती टाकून देता येईल जे जिल्हे काही सुटले असतील. तर आता बघा यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती ते बुलढाणा जिल्हा सलग 5-6 दिवस पुढचे पावसाचे आहेत. म्हणजे भाग बदलत कसं पहिले 2 दिवस होती कवरिंग 18-19 जूनची, तशाच प्रकारे पण 22-23 पासून चांगली कंडिशन वाढणार आहे 4-5 दिवस सारखी. त्यामुळे या भागांमध्ये जवळपास 4 दिवसात तरी आपले सोडलेले भाग घेईल असा अंदाज आहे. आणि थोडी क्रॉस लाईन चालू आहे, म्हणजे रोज तेच भाग घेणार नाही. MP कडनं येणारी जी लेअर आहे ती सुद्धा सोडलेल्या भागांना दमदार पडू शकते. अशा प्रकारची ही कंडिशन पुढील 4-5 दिवसाची राहणार आहे. आता थोडं लातूर बाबतीत बोलूयात. सोमवार आणि मंगळवार, कारण की ह्या भागांना आणि परभणीच्याही काही भागांना बऱ्याच ठिकाणी पाऊस हा कमी प्रमाणात होते. सोमवार तुम्हाला आहे 23 जून तुमच्या भागात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मंगळवारची जी तारीख आहे, मराठवाड्याच्या स्वरूपात सर्व जिल्ह्यांना 60% ते 70% गुड न्यूज घेऊन येते आहे. म्हणजे बघा, बीड जिल्हा, अहिल्यादेवी नगर परिसर, तुळजापूर परिसर, त्यानंतर धाराशिव पट्टा, परत काही भाग आहेत बीड जिल्ह्याचे, मांजरसुंबा, माजलगाव, परळी वैजनाथ, परभणी, गंगाखेड, जे काही कडे भाग आहेत. जिल्हा म्हटल्यानंतर सर्व तालुके आले आणि सर्व तालुके म्हटल्यानंतर 25 ते 40% 3 दिवसाची जी कवरिंग आहे ती 70-80% नेऊन घालेल. आणि ह्या पेरलेल्या मालांना या टायमिंगला तो दमदार दिलासा या अंतर्गत देण्यात येतोय. आता जालन्याची अपडेट बघूयात. जालन्यामध्ये घनसावंगी, अंबड ते रांजणी, मंठा, वाटूर, फाटा कंडिशन ते जवळपास सेलू, मानवत, परभणी, आष्टी या सगळ्या तालुक्यांना ही तारीख 24 आणि 23 असणार आहे. पण याही कालखंडामध्ये कधीमधी आभाळ काळकुट्ट निघून पाऊस होत राहील. जशी आजची कंडिशन मंठ्याच्या काही उत्तरेकडील भागांना राहिली, सेम उद्या पण तशीच आहे. थोडा फरक उद्याही पडणार आहे. पण 23, 24, 25 ह्या महाराष्ट्रातल्या मराठवाडा, विदर्भ, खानदेश तसेच दक्षिण महाराष्ट्रसुद्धा चांगला जोर वाढवणारी तारीख आहे. तर जवळपास जे काही घनसावंगीचे अजूनही तीर्थपुरी सर्कल आहे, गोदाकाठ एरिया आहे, यांना 24 तारीख मी देण्याचा प्रयत्न करेल. पण त्या अगोदर सुद्धा तुम्हाला कोणत्याही एका तारखेला फटकारे वगैरे पडू शकतात. पण 23 तारखेची आणि 24 तारखेची ही कंडिशन अशा प्रकारे आहे. नांदेडच्या सर्व जिल्ह्यांना 24 तारीख ही कन्फर्म आहे, पण तुम्हाला त्याच्याही अगोदर बऱ्याच भागांना 24ला 23ला 22ला ही कंडिशन सक्रिय राहू शकते. आता चंद्रपूर, हिंगोली, वाशिमचं जे चित्र पाहिलं, सर्व तालुक्यांना 23 आणि 24 ही तारीख असणार आहे. 22 तारीख का कमी सांगतोय मी ह्या दक्षिणेकडील भागांना, कारण की MP ची जी लेअर आहे, MP कडनं जे वातावरण सक्रिय होते ते वातावरण पुन्हा यू टर्न घेण्याच्या मार्गावरती आहे. पण वारे पश्चिम पूर्व ही जोराने एवढा महिना वाहतीलच, पण ह्या वाऱ्यामध्ये बाष्प संख्या आणण्याची कंडिशन ही सर्वाधिक जास्त आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा रखडलेला मान्सून, जसं मी तुम्हाला परवाही सांगितले 20 जूनला की मान्सून हा 72 तासात पुन्हा ॲक्टिव्ह होईल. पण जो ॲक्टिव्ह होणार आहे त्यामध्ये व्याप्ती 50ची जरी असली तर हा 4 दिवस आहे. त्यामुळे कदाचित हा सर्व भाग घेऊ शकतो. पण हे खोटं आश्वासन नाही आहे. यामध्ये तुम्हाला फरक देखील येणाऱ्या 2 दिवसामध्ये दक्षिण महाराष्ट्राला जाणून देईल आणि मराठवाडा, विदर्भाला येत्या 24 तासामध्ये स्पष्ट दिसेल. तर मित्रांनो, सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या कमेंट मला इथे घेता येणार नाही, मी इथे कमेंट एकाच्याही घेणार नाही. सगळ्यांनी फेसबुकला लवकर या. फेसबुकला लगेच ताबडतोब मी लाईव्ह करतोय आणि तिथे तुमच्या कमेंट घेण्याचा प्रयत्न करतोय. तर पुनश्च एकदा सगळ्यांना जय शिवराय. ज्यांच्या कोणाच्या भागाची, तालुक्याची माहिती आपण देऊन सुद्धा राहिली वाटत असेल तर मी याच व्हिडिओच्या खाली एक कमेंटमध्ये एक व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक देणार आहे, जिथे आपल्याला ताबडतोब 5-5 मिनिटाला तालुक्याची, जिल्ह्याची माहिती तिथे टक्केवारीनुसार, व्याप्तीनुसार सांगण्याचा प्रयत्न देखील होतोय. सगळ्यांना पुनश्च एकदा जय शिवराय. धन्यवाद. दारवा उद्या पाऊस आहे.